Hello everyone, myself Gulab Thomre and welcome to the channel Edion Tips. बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण oogenesis संपवलं होतं, म्हणजे संपवलं इन द सेन्स काय म्हणतात एकदम इझी समजून घेतलं होतं आणि आय होप की तुम्हाला समजलं असेल. अजून जरी कोणी लेक्चर बघितलं नसेल oogenesis किंवा spermatogenesisचं, यू कॅन वॉच इट, यू विल फाइंड इट इन द प्लेलिस्ट. ओके, लेट स्टार्ट. आज आपण बघणार दॅट इज द मेन्स्ट्रुअल सायकल. म्हणजे एकदम एकदम इझी मेथडनं, म्हणजे बऱ्याच स्टुडंटला समजत नाही असं काय म्हणतात oogenesis आणि स्पर्मॅटोजेनेसिस. मी एकदम पूर्ण ग्राउंड लेवल पूर्ण शिकवलं आहे. ओके, होप की समजलं असेल. ओके, तर आपण बघणार दॅट इज द मेन्स्ट्रुअल सायकल. ओके, जस्ट 1 मिनिट. मेन्स्ट्रुअल सायकलचं काय म्हणतं आहे? येस, ओके. मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये आहे ना रिप्रोडक्टिव्ह सायकल. जस्ट 1 मिनिट. हा थोडासा थिअरॉटिकल टॉपिक आहे, समजून सांगण्यासारखं काही नाही, तरी आय विल ट्राय माय बेस्ट टू गिव यू. रिप्रोडक्टिव्ह सायकल इन फिमेल प्रायमेट्स, दॅट इज द मंकीज, एप्स अँड ह्युमन बिंग्स, इज कॉल्ड मेन्स्ट्रुअल सायकल. ओके, मेन्स्ट्रुअल सायकल असते. द फर्स्ट मेन्स्ट्रुएशन बिगिन्स ॲट द पबर्टी कॉल्ड मेनार्क, म्हणजे स्टार्ट वेट menstrual cycle. Okay, that the start is called menarche. menarch. Okay, menarche. In human females menstruation is repeated interval 28 ते 29 दिवसांनी रिपीटेड होते. And the cycle of events starting from the menstruation till next one is called menstrual cycle. म्हणजे दोन ह्याच्यामध्ये दॅट इज, आज सपोज इथून ह्या महिन्याचं सपोज 5 तारखेला स्टार्ट झाली, 5 नाही पुढच्या महिन्यात, दॅट इज हा जो पिरियड आहे ना दॅट इज मेन्स्ट्रुअल सायकल असं म्हणतात. ओके, म्हणजे जो पिरियड आहे दॅट इज मेन्स्ट्रुअल सायकल असं म्हणतात. अँड द सायकल ऑफ इव्हेंट्स स्टार्टिंग फ्रॉम मेन्स्ट्रुएशन टिल द नेक्स्ट वन इज कॉल्ड मेन्स्ट्रुअल सायकल. ओके, म्हणजे इथून नेक्स्ट येऊपर्यंत दॅट इज द मेन्स्ट्रुअल सायकल. समजलं असेल तुम्हाला थोडं. वन ओव्हम इज रिलीज्ड ड्युरिंग मिडल ऑफ इच मेन्स्ट्रुअल सायकल. म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकलच्या मिडलला आहे ना एक ओव्हम रिलीज केला जातो. ओके, द मेजर इव्हेंट्स ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल आर शोन इन द फिगर 22.9. द सायकल स्टार्ट्स विथ द मेन्स्ट्रुअल फेज. ओके, त्यामध्ये 4 फेजेस येतात. जस्ट 1 मिनिट. मेन्स्ट्रुअल फेजपासून स्टार्ट झाली. व्हेन द मेन्स्ट्रुअल फ्लो ऑकर्स लास्ट फॉर 3 to 5 days. म्हणजे ॲक्च्युअल मेन्स्ट्रुअल फ्लो ऑकर. ओके, मेन्स्ट्रुअल फ्लो ऑकर्स. ओके, दॅट द 3 to 5 days. Okay, 3 to 5 days. The menstrual flow results due to breakdown of the endometrial lining of the uterus and its blood vessels, which forms the liquid that comes out through vagina. म्हणजे एंडोमेट्रियल लायनिंगचं ब्रेकडाऊन होते, त्याच्यामुळं हा फ्लो बाहेर येत असते. मेन्स्ट्रुएशन फ्लो ओनली ऑकर्स इफ द रिलीज्ड ओव्हम इज नॉट फर्टिलाइज्ड. म्हणजे रिलीज्ड ओव्हम ही मेन्स्ट्रुएशन काय म्हणतात, मेन्स्ट्रुएशन कधी होतं आहे जर रिलीज्ड ओव्हम इज नॉट फर्टिलाइज्ड. ओके, जर फर्टिलायझेशन झालं देन त्याची प्रेग्नन्सी होती, प्रेग्नन्सीमध्ये ते वेगळं होतं. पण जर मेन्स्ट्रुएशन काय म्हणतात फर्टिलाइज जर नाही झालं देन मेन्स्ट्रुएशन ऑकर्स. ओके, लॅक ऑफ मेन्स्ट्रुएशन मे बी इंडिकेटिव्ह ऑफ प्रेग्नन्सी. ओके, ते सांगितले. हावेवर इट मे ऑल्सो बी कॉज्ड ड्यू टू सम अदर, काही बाकी रिझनमुळं पण होऊ शकते, स्ट्रेस, पुअर हेल्थ, हे बाकी काय त्यामुळे होऊ पण शकतं आहे. परंतु जर मेन्स्ट्रुएशन काय म्हणतात लॅक झालं देन मे बी प्रेग्नन्सी असू शकते. ओके, द मेन्स्ट्रुअल फेज इज फॉलोड बाय फॉलिक्युलर फेज. ड्युरिंग दिस फेज द प्रायमरी फॉलिकल इन ओव्हरी ग्रो टू बिकम फुल्ली मॅच्युअर ग्राफेन फॉलिकल अँड सायमल्टेनियसली एंडोमेट्रियल ऑफ युटेरस रिजनरेट्स थ्रू पॉलिफिरेशन. काय म्हणते ड्युरिंग धिस फेज, म्हणजे ह्या फेजच्या वेळेस द प्रायमरी फॉलिकल्स ऑफ ओव्हरी ग्रो बिकम फुल्ली मॅच्युअर ग्राफेन फॉलिकल, म्हणजे ग्राफेन फॉलिकल होते, सायमल्टेनियसली एंडोमेट्रियल रिजनरेट्स द प्रॉलिफरेशन.
These changes in ovary and uterus are induced by the changes in level of pituitary and ovarian hormones. Ovarian hormones ह्याच्यामुळं ते जास्ती काही तर the secretion of gonadotropins, that is LH and FSH, increase gradually during the follicular phase. Okay, follicular phase च्या वेळेस LH आणि FSHचं हे वाढते. Okay, and stimulate the follicular development as well as secretion of the estrogens by the growing follicles. Okay, both LH and FSH attain a peak level in the middle of 14th, म्हणजे 14th डेला आहे ना LH आणि FSH एकदम पीक लेवलला जातात, म्हणजे एकदम पीक लेवलला. ओके, 14th डेला रॅपिड सिक्रेशन ऑफ LH leading to maximum level during mid cycle. LH induce rupture of Graafian follicle, म्हणजे LH मुळे काय होते, Graafian follicle रप्चर होतं आहे अँड देअर बाय रिलीज ऑफ ओवम, दॅट इज दी ओव्युलेशन होते. म्हणजे सपोज Graafian follicle असते ह्याला LH इंड्यूस करते आणि LH इंड्यूस केलं दॅट इज दी रप्चर ऑफ Graafian follicle रप्चर होते. ओके, that's called ovulation. The ovulation, that is the ovulated body. दुसरी कोणते, ovulation. Okay, ovulation is followed by the luteal phase during which the remaining parts of the Graafian transform, म्हणजे उरलेला पार्ट जो असतो ना ट्रान्सफॉर्म into corpus luteum. Okay, Graafian follicle, remaining parts of the Graafian follicle जो corpus luteum मध्ये ट्रान्सफर होते. The corpus luteum secretes large amount of progesterone which is essential for maintenance of endometrium. कोण, corpus luteum कोणता हार्मोन सिक्रेट करते, दॅट इज प्रोजेस्टेरॉन. Okay, progesterone which is essential endometrium. Such an endometrium is necessary for implantation of the fertilized ovum and other events of pregnancy. Okay, during pregnancy all the events of menstrual cycle stop and there is no menstruation. Yes, in absence of fertilization the corpus luteum degenerates. म्हणजे fertilization जर नाही झालं then corpus luteum degenerates and this causes disintegration of the endometrium leading to menstruation, marking the new cycle. In human beings menstrual cycle consists around 50 years of age, and that is menopause. Okay, that's all. काय होतं पहिल्या स्टार्टिंगला एक मेन्स्ट्रुअल फेज आणि ओव्युलेशन. ओके, मेन्स्ट्रुअल फेज म्हणजे काय, तर ॲक्च्युली 3 ते 4 दिवशी मेन्स्ट्रुएशन होते ना, दॅट इज मेन्स्ट्रुअल फेज. आणि ओव्युलेशन म्हणजे काय, 14व्या दिवशीची ओव्हम रिलीज होते ना, ते ओव्हम रिलीज दॅट इज द ओव्युलेशन. ओके, आणि ग्राफियन फॉलिकलचं रप्चर वगैरे होतं आहे आणि त्यानंतर कॉर्पस ल्युटियम प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करा. ओके, जास्ती काही नाही, जस्ट रीड वन, एकदा रीड करून घ्या, एवढं काही असं जास्ती हे करायचं काही नाही आहे. यू नो एव्हरीथिंग अबाउट मेन्स्ट्रुअल सायकल. ओके ओके डन. काय नाही आहे, मेन्स्ट्रुअल फेज आणि ओव्युलेशन. मेन्स्ट्रुअल फेज म्हणजे 3 ते 4 दिवसाचा जो पिरियड असतो आणि ओव्युलेशन म्हणजे 14व्या दिवशी रिलीज होते. दॅट्स ऑल. जस्ट एकदा रीड करा, यू विल गेट डेफिनेटली नथिंग मोर दॅन दिस. ओके, थँक यू सो मच. बाय बाय.